नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रलतर्फे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये स्टाफ नर्सची पदे भरून घेतली जाणार आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला विविध पदे इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत। या जाहिरातीमध्ये जवळपास 30 वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात असणार आहे। तर त्या जाहिरातीमधील मित्रांनो आपण फक्त आज स्टाफ नर्स या पदाबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे तुमची किती पदे असणार आहेत, कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे, किती पेमेंट असणार आहे, बाकीची सर्व माहिती जी असेल विद्यार्थी मित्रांनो ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील करा। तर चला आता सविस्तरपणे व्हिडिओला आता आपल्या सुरुवात करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदे अंतर्गत इथे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यालाच आपण इथे CCRAS असं देखील म्हणतो, म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस मध्ये तुम्हाला इथे पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे। याच्यामध्ये स्टाफ नर्स हे पद इथे भरून घेतलं जात आहे आणि याच्या व्यतिरिक्त जवळपास 30 वेगवेगळ्या पदांसाठी इथे तुमच्यासाठी अर्ज मागवण्यात येणार आहे। मित्रांनो, ही गव्हर्नमेंटची जॉब तुम्हाला इथे असणार आहे आणि याच्यासाठी सॅलरी जो असणार आहे ते 50,000 तुम्हाला ही मिनिमम तुम्हाला ते सॅलरी पाहण्यासाठी भेटणार आहे। आणि हे 50,000 सॅलरी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ही पोस्ट तुमची क्लास 2 ची पोस्ट म्हणजे क्लास B ची पोस्ट तुम्हाला इथे असणार आहे, म्हणजे खूपच चांगली पोस्टिंग तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। तर चला आता पाहून घेऊ की आपण आता किती पदे इथे भरून घेतली जाणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला इथे पाहण्या अशा प्रकारची PDF आहे। PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर मी काही तुम्हाला इथे सॅम्पलसाठी इथे घेतले जाहिराती। तर बघा ग्रुप A पासून ग्रुप C पर्यंतचे तुम्हाला पोस्ट इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत। ABC ग्रुपची पोस्ट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर बघा याच्यामध्ये पहिली जी पोस्ट असणार आहे रिसर्च ऑफिसर पॅथॉलॉजी मधील पोस्ट असणार आहे। त्याच्यासोबतच तुम्हाला असिस्टंट रिसर्च ऑफिसर, आणखी तुम्हाला बघा इथे असिस्टंट ग्रुप B चं पोस्ट आहे, त्यासोबत ग्रुप C चं पोस्ट आहे। तर अशी पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर त्याच्यामधील आपण जे आपल्या कामाचं आहे ते आपण स्टाफ नर्स हे पद आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। तर बघा या PDF मधील पहिलं जे पद असणार आहे, चौथ्या क्रमांकाचं जे पद असेल ते असेल स्टाफ नर्सचं पद इथे असणार आहे। बघा स्टाफ नर्स ग्रुप B चं पोस्ट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। क्लास 2 चं पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पोस्टिंग असणार आहे सेंट्रलची पोस्टिंग असणार आहे। गव्हर्नमेंट जॉब हा तुमच्यासाठी असणार आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, तर कोणी व्हिडिओला स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजेल। तर बघा पे मॅट्रिक्स लेवल 7 चं पेमेंट स्केल तुम्हाला इथे असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे 9,300 रुपये पासून 34,800 रुपये प्लस त्याच्यामध्ये GP 4,600 जवळपास तुम्हाला या सर्व गोष्टी मिळून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 50,000 प्लस तुम्हाला इथे सॅलरी या पदासाठी इथे भेटणार आहे। तर अत्यंत चांगला पेमेंट स्केल तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। आता एकूण किती 14 पोस्ट इथे मित्रांनो भरल्या जात आहेत। एकूण 14 पोस्ट इथे भरून घेतल्या जाणार आहेत। आता कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन केलं तर एक पोस्ट असेल SC उमेदवारांसाठी, एक आहे ST उमेदवारांसाठी, 4 पोस्ट आहेत OBC विद्यार्थ्यांसाठी, एक आहे EWS साठी आणि 7 पोस्ट असणार आहेत त्या अनरिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे ओपन उमेदवारांसाठी या पोस्ट असणार आहेत। एकूण 14 पदे मित्रांनो इथे भरली जात आहेत। तर पोस्ट इथे कमीच पोस्ट असणार आहेत आणि ही सेंट्रलची वॅकन्सी तुमच्यासाठी इथे असणार आहे। या पदासाठी तुम्हाला वयोमर्यादा म्हणजेच एज लिमिट असणार आहे 30 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट तुम्हाला इथे असणार आहे। मॅक्झिमम 30 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे या पदासाठी। आता त्याच्यानंतर आहे इथे शैक्षणिक अर्हता म्हणजे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा प्रकारे तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। तर बघा BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी, एक तर BSc नर्सिंग लागेल आणि किंवा तुम्हाला GNM इथे लागणार आहे म्हणजे जनरल नर्सिंग मिडवायफरी असं लागणार आहे। आणि त्यासोबत तुम्हाला नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडिया विथ 2 years एक्सपिरियन्स इन टीचिंग मध्ये तुम्हाला इथे लागणार आहे। टीचिंगचा नसेल तर तुम्हाला इथे हॉस्पिटलमध्ये इथला अनुभव लागणार आहे। आणि त्यासोबत तुम्ही कोणत्याही राज्यातून असाल तर तुम्हाला त्या राज्याचं इथे स्टेट नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी इथे असणार आहे। तर या गोष्टी महत्त्वाच्या असणार विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला ती व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या आहेत। तर एज लिमिट 30 पेक्षा जास्त तुम्हाला इथे एज लिमिट चालणार नाही। रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। BSc नर्सिंग किंवा GNM विद्यार्थी ते अर्ज करू शकणार आहेत
आणि तुम्हाला सॅलरी वगैरे इथे पाहण्यासाठी भेटणार आहे आणि क्लास 2 ची पोस्ट ही तुमच्यासाठी असणार आहे. एकूण 14 पदे इथे भरली जात आहेत. आता त्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला पद तर आता बघून घेतलं कशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला आता इथे एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे. आता एक्झाम पॅटर्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पाहून घेऊ शकता. आता एक्झाम पॅटर्न जो असेल स्टाफ नर्स या पदासाठी 100 मार्काचं तुम्हाला हे एक्झाम पॅटर्न तुम्हाला असणार आहे. 100 मार्कामध्ये तुम्हाला बघा इथे कशा प्रकारे इथे असणार आहेत गोष्टी सर्व. तर पहिलं जी नोट आहे, ऑल सब्जेक्ट्स ऑफ BSc नर्सिंग डिग्री कोर्स ॲज पर इंडियन नर्सिंग काउन्सिल सिलेबस प्रमाणे तुम्हाला BSc नर्सिंगवर डिपेंड असणार आहे. आणि द क्वेश्चन शॉल बी अप्लाइड इन द नेचर विथ रिझनिंग टू असेस द सब्जेक्ट नॉलेज अँड ॲप्टिट्यूड ऑफ कॅन्डिडेट. म्हणजे तुमचे ते टेक्निकल तुमचे जे सिलेबस आहे त्या सिलेबस बेसिसवर तुम्हाला इथे हे क्वेश्चन असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला इथे 70 मार्क्स इथे मित्रांनो असणार आहेत. तर यांनी ते स्पेशली मेन्शन केलेलं नाही की किती प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी किती मार्क्स असणार आहेत. तर इथे 70 मार्क्स का ते 70 मार्क्स तुम्हाला इथे सांगितले. तर आपण समजून चला की आता प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, तर टेक्निकलचे तुम्हाला 70 प्रश्न आणि त्याचे 70 मार्क्स तुम्हाला इथे असणार आहे. आता दुसरं टॉपिक आहे जनरल अवेअरनेस ॲप्टिट्यूड अँड टेस्ट ऑफ रिझनिंग. अशी एकूण तुम्हाला याच्यासाठी 20 मार्क इथे असणार आहेत. आणि शेवटी वर्किंग नॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटिंग. आता तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर वगैरे असतील तर याच्या बेसिसचं नॉलेज जे असणार आहे त्याचे तुम्हाला 10 मार्क्स ते असणार आहे. तर अशा प्रकारे एकूण 100 मार्क्सचे तुमचे एक्झाम पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. आणि ही जी एक्झाम असणार आहे तुमची CBT टेस्ट असणार आहे. CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्हाला इथे असणार आहे. तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्टवर तुमची इथे एक्झाम परफॉर्म केली जाणार आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम पॅटर्न तुम्हाला या पदासाठी इथे पाहण्यासाठी मिळेल. त्यानंतर बघा इथे आता या एक्झामसाठी तुम्हाला वेळ किती असणार आहे. तर पहिल्यांदा आहे बघा ग्रुप A साठी किती असणार आहे, तर याचं आपल्यासाठी काही महत्त्वाचं नसणार आहे. तर आपलं पोस्ट आहे बघा, आपली पोस्ट आहे ग्रुप B ची पोस्ट असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप B आणि ग्रुपसाठी हे दुसरा सेक्शन असणार आहे. तर बघा फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सपेक्ट PWD म्हणजे जे विद्यार्थी अपंग आहेत, हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी त्यांना सोडून तुम्हाला 90 मार्क्सचा हा एक्झामसाठी वेळ तुम्हाला इथे असणार आहे. आणि जे विद्यार्थी PWD कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 120 मिनिटाचा वेळ इथे असणार आहे. तर जनरली 1.5 तास तुम्हाला इथे वेळ असणार आहे आणि PW विद्यार्थ्यांसाठी 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा वेळ तुम्हाला इथे असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो वेळ वगैरे तुम्हाला परीक्षेत मेन्शन केलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा परीक्षा फीस किती असणार आहे. तर फीस जे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ती बघून घ्या. इथे फीस किती असणार आहे फॉर ग्रुप B पोस्टसाठी म्हणजेच आपल्या स्टाफ नर्स या पदासाठी प्रोसेसिंग फीस असणार आहे तुम्हाला इथे 200 रुपये ही फीस असणार आहे. ॲप्लिकेबल फॉर ऑल कॅन्डिडेट्स म्हणजे आता याच्यामध्ये स्पेशली मेन्शन इथे सर्वांसाठीच केलेलं आहे, पण इथे परत खाली पण इथे सांगितलेलं आहे. तर 200 रुपये फीस इथे असणार आहे प्रोसेसिंग फीस. आणि त्यासोबत अनरिझर्व कॅटेगरीसाठी किंवा OBC कॅन्डिडेटसाठी तुम्हाला इथे 500 रुपये फीस अशी इथे लागणार आहे. आणि एकूण त्याच्यानंतर बघा या कॅटेगरीला सोडून म्हणजेच SC ST PWD EWS वुमेन आणि एक्स सर्व्हिसमॅन जे असणार आहेत यांना सोडून तुम्हाला कोणत्या प्रकारची फीस इथे घेतली जाणार आहे. तर अनरिझर्व कॅटेगरीसाठी आणि OBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये फीस आणि 200 रुपये प्रोसेसिंग फीस म्हणजे 700 रुपये फीस तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो पे करावी लागणार आहे या 2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी. आणि SC ST PWD विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची ते फीस लागणार नाही. तर अशा प्रकारे फीसचं स्ट्रक्चर पण तुम्हाला ते पाहण्यासाठी मिळेल.